सुकन्या मोने आणि डॉक्टर गिरीश ओक ही जोडी रंगभूमीवर परत एकत्र येते ही बातमी सगळीकडे पसरली आणि एकच उत्सुकता उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात आहे. आनंदाची लाट पसरली आहे. पण हे नाटक आलं वाचल्यानंतर असं वाटलं काहीतरी वेगळं आहे. जो बापाचा रोल होता तोच मला आवडला होता तो म्हणजे तो मला करायचाच होता. आणि हे नाटक शिक्षणही देतं, शिकवतंय आणि मनोरंजनही करतं. पण त्या नाटकाचं नाव काही अजून जाहीर झालेलं नाही. ते नाव सांगायला मी आज आलेले आहे. म्हणजे इतकं दर्जेदार नाटक येतंय त्याबद्दलची उत्सुकता थांबवायची कशी, म्हणजे मंडळी आता आपण स्वतःला थांबवायचं कसं. आणि योगायोग बघा, नाटकाचं नावही हेच आहे, आता थांबवायचं कसं. 5 ताकदीचे निर्माते एकत्र येऊन या नाटकाची निर्मिती करणार आहेत आणि मला सांगायला आनंद होतोय की नुकतंच या 5 निर्मात्यांनी एकत्र येऊन ऑलरेडी एक नाटक तुम्हाला सुपरहिट दिलेलं आहे, ज्या नाटकाला बहुतांशी पुरस्कार मिळाले. होय, ऋषिकेश जोशी लिखित दिग्दर्शित बोलविता धनी. हे निर्माते आहेत प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर. या सगळ्या निर्मात्यांचं खूप कौतुक, आभार आणि अभिनंदन. तुम्ही अशाच नाट्यकलाकृती आम्हाला वरचेवर पुन्हा पुन्हा बघायला देत राहाल अशी मी आशा व्यक्त करते. सुकन्या मोने आणि डॉक्टर गिरीश ओक यांच्यासोबतच या नाटकामध्ये जान्हवी पणशीकर, आकाश पाटील आणि ऐश्वर्या शेट्टे हे कलाकारही बघायला मिळणार आहेत. मंडळी, मला या नाटकाच्या मुहूर्ताला जाण्याची संधी मिळाली. अक्षय तृतीयेच्या दिवशी संजय मोने यांच्या हस्ते नाटकाचा मुहूर्त करण्यात आला. त्यानंतर नाटकातील एका प्रवेशाचं वाचनही करण्यात आलं. आय मस्ट से, हे आजच्या काळातलं नाटक आहे. हा विषय आजच्या काळात गरजेचा आहे. मी विनंती करेन की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार हे नाटक बघा. नाटकाचे लेखक दिग्दर्शक आहेत संदीप दंडवते, नाटकाचे सूत्रधार आहेत दीपक गोडबोले आणि नाटकाचं नेपथ्य करणार आहेत संदेश बेंद्रे. बाकी सर्व माहिती, शुभारंभाच्या तारखा आणि इतर सर्व अपडेट्स तुम्हाला लवकरच मिळतील. त्यासाठी माय रंगभूमी अकाउंटला फॉलो करा, नाटकाच्या ऑफिशियल अकाउंटला फॉलो करा. आणि बाकी आता मुद्दा एकच, आता आपल्या या उत्सुकतेला, उत्कंठेला थांबवायचं कसं, कारण नाटक येतंय. आता थांबवायचं कसं. नाटकाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आता तर मी नुसतं संहिता वाचा, त्याचा पूर्वी अजून किती चांगलं होईल ते तुम्हाला कळेल.